राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारावर सत्ताधारी घटक पक्षांच्या आजच्या बैठकीतही तोडगा निघालेला नाही। मात्र झालेल्या चर्चेवर समाधानी असून भाजपने दिलेलं आश्वासन पाळावं अशी प्रतिक्रिया घटक पक्षांनी नोंदवली आहे। भाजपनेही सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केलाय। घटक पक्षांनी खात्यांबाबत कोणताही आग्रह बाळगला नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सांगितलंय। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही वर्षभरात कधीही असमाधानी नसल्याचं स्पष्ट केलंय। रासपच्या महादेव जानकरांनी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार आणि मंत्रिपद मिळणार असा आशावाद व्यक्त केलाय। तर राज्यासह केंद्रातही मंत्रिपद हवं असा पुनरुच्चार रिपाई खासदार रामदास आठवले यांनी केलाय। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संध्याकाळी होणाऱ्या भाजपच्या कोर कमिटीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। सगळ्या घटक पक्षांनी त्यांना एवढं सांगितलं की निवडणुकीच्या पूर्वी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करा आणि ती आश्वासनं पूर्ण करायला जेवढा विलंब लागेल तेवढा भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे, त्या पक्षाबद्दल जनमानसामध्ये प्रतिमा बरोबर राहत नाही आणि त्यामुळे लवकरात लवकर जेवढं तुम्ही आश्वासन पाळणं हे चांगलं आहे, ते पक्षाच्या प्रतिमेच्या दृष्टीने चांगलं आहे, हाच सल्ला आम्ही त्यांना दिला। तुम्हाला सत्तेमध्ये सरकार आलं तर सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं जाईल कॅबिनेट मंत्री म्हणून हे आणि बाकीचे महामंडळ वगैरे होतं, तर त्या अनुषंगानं आज आमची चर्चा झाली। तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की आज त्यांची बैठक आहे, उद्या परत त्यांची बैठक आहे आणि नंतर दिल्लीला जाऊन या 8 दिवसाच्या आत या संदर्भातला निर्णय घेऊन विस्तार केला जाईल। सेशन म्हणजे कुठल्या सेशनला विस्तार करणार, तर ह्या सेशनला विस्तार होणार आणि ह्याबद्दल दुमत वाटत नाही। आणि त्यांच्या आज संध्याकाळी बीजेपीची कोर कमिटीची मीटिंग आहे, सीएम साहेब बी त्यांच्यावर आहे आणि त्यात ते डिसिजन अधिवेशनाच्या पूर्वी नागपूरच्या अधिवेशनापूर्वी शपथविधी करेल। मंत्रिपद मिळेल राष्ट्रीय समाज पक्षाला, एवढी भूमिका आहे। स्वाभिमानीला मिळेल, आरपीआयला मिळेल, शिवसेनेला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।